माझं सौभाग्य भाग 71. विक्रांतला जॉबसाठी मनवण्यासाठी मधुरा फुल प्लॅनिंग करत होती. घरीच रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर, सॉफ्ट म्युझिक, डीम लाईट्स, सॉफ्ट रूम फ्रेशनर, सगळं कसं एकदम परफेक्ट केलं होतं तिने. स्वतः पण मस्त प्लेन साडी, वन साइड पदर घेऊन थोडासा लाईट मेकअप करून तयार झाली होती. तो रोजच्यापेक्षा आज जरा लवकरच आला होता. त्याने कीजने दरवाजा उघडण्या अगोदरच तिने हसून दरवाजा उघडला. घरातलं ॲटमॉस्फिअर बघून आणि तिला साडी नेसलेली बघून आज आपण नक्की काहीतरी विसरलोय असंच त्याला वाटू लागलं होतं. विचार करतच तो आतमध्ये आला. कसा होता आजचा दिवस? छान होता. बच्चा, आज काही स्पेशल आहे का? नाही, असंच. मग तू आज साडी का नेसलीयस? ॲवे. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. अहो, चहा घेणार की जेवायचं? जेवणच करू. पण तू जरा इकडे येतेस का? बोला ना, काय झालं? शोना, तुझं काय चालू आहे ते सांग बरं. हे म्युझिक, तिथे टेम्पटिंग डिनर, तू इतकी सुंदर नटून बसलीयस. काय इरादा आहे? असंच. ती नजर चोरत इकडे तिकडे बघत म्हणते. अच्छा, तुझ्या मनातलं कळतं मला शोना. ते पण आहेच म्हणा, पण असं खास काही नाही. मी नाही का तुम्हाला स्पेशल फील करू शकत? आणि साडी तर मी खूप दिवस झाले नेसली नव्हती ना, म्हणून आज नेसलीये. नाही, करू शकतेस, पण हे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ना, ते लपवू शकत नाहीस. बोला मधुराबाई, काय पिकतंय तुमच्या सुपीक डोक्यात? अहो बोला की घडाघडा, असं गप्प बसून कसं चालायचं? अहो, ते आपण आधी जेवण करून घेऊ, मग निवांत बोलू. जशी तुमची मर्जी राणी सरकार. शोना, खूप काही बनवलंयस तू. माझ्या डाएटची पुरेपूर वाट लावली असा. एका दिवसाने इतका काही फरक नाही पडत. अजून स्वीट डिश पण द्यायची आहे. ओ, म्हणजे जे मागणारेस ते खूपच युनिक दिसतंय. जेवण करून दोघंही बसले होते. मधुरा मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती. कुठून कसं स्टार्ट करावं, काय बोलावं. शोना, चल ड्राईव्हला जाऊ. मी साडी बदलून येते. नको, असंच जाऊयात ना. साडीमध्ये वेगळा फील असतो. कार घेऊन जाऊ. ठीक आहे. विकी तिला जवळ घेऊन एका हाताने ड्राईव्ह करत होता. 80-90च्या शतकातली गाणी सुरू होती. बराच वेळ ड्राईव्ह केल्यावर ते एका निवांत ठिकाणी येऊन थांबले. दोघं पण गाडीला टेकून उभे होते. विक्रांत तिला जवळ घेऊन उभा होता. अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण त्याआधी तुम्ही मला प्रॉमिस करा की मी विचारलं त्याची खरी उत्तरं देणार. प्रॉमिस. वा, यावेळी काहीच पण नाही, बीण नाही. नाही, कारण आता तुला चांगलं वाईट समजतं ना, म्हणून. अहो, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे किती दिवस झाले मी बघतीये, तुम्ही वरून शांत दिसता, पण आतून फार डिस्टर्ब असता. अकॅडमीमध्ये तर सगळं नीट आहे ना? तो तिच्याकडेच पाहत होता. खूप पॉझिटिव्ह बदल झाले होते तिच्यात. आधीसारखी निष्कारण बडबडत बसायची नाही. स्पष्ट वक्तेपणा शिकली होती आता. ठीक नाहीये बच्चा. माझ्या 2 केसेस हरलोय मी. त्याचं प्रेशर आहे. कुठेतरी वाटत राहतं की मी माझा सेल्फ कॉन्फिडन्स हरवत चाललोय. वकिली माझं पॅशन होतं का? कधीही हार न बघितल्यामुळे हे अपयश पचवणं मला अवघड जातंय. तू जसं म्हणतेस ना, सगळं सोडून परत जाऊयात, आता तसंच काहीसं वाटायला लागलंय मला. पण तुझं कॉलेज चालू आहे आणि जॉब इथे बघितला तर 1 वर्षानंतर इथून परत जायचंय. मग परत पहिले पाढे 55. म्हणून काय करावं सुचतच नाही. अकॅडमी चांगली चालू आहे. ओनर तर आपल्याला सेल करायलाही तयार आहे. पण हे माझं स्वप्नच नाहीये का? स्वतःची फर्म काढणं, कोर्टात केसेस लढवणं, हे पॅशन आहे माझं. कुठे मी इंटरनॅशनल केसेस हँडल करायचो, आता एक साधी केस सुद्धा जिंकता आली नाही. हीच गोष्ट आतून खातीये. कुठेतरी पुणे सोडून इकडे यायचा माझा निर्णय चुकला असंच वाटायला लागलंय मला. एकतर तू नाखुश असतेस, वरवर मला आनंदी आहेस हे दाखवायचा प्रयत्न करत असतेस, मी रागावतो म्हणून. पण आतून सगळ्यांना किती मिस करतेस हे समजतं मला. विक्रांत, आपण जाऊयात ना परत. माझं ऍडमिशन ट्रान्सफर करू. मी सगळं ऍडजस्ट करेन. कोणतीच तक्रार करणार नाही, आय स्वेअर. बच्चा, तुझ्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाहीये. तू माझ्या डिसिजनचा नेहमी रिस्पेक्टच करतेस. विकी, अजून 5 महिने माझं कॉलेज आहे, म्हणजे फर्स्ट इयर. आपण सेकंड इयरला पुण्यात करूयात ना ऍडमिशन. तुम्ही पण आता जॉब बघा किंवा फर्मचं मनावर घ्या. मी असं तुम्हाला हरलेलं नाही बघू शकत विकी. शोना, अर्ध्यातून कसं माघारी फिरणार? अर्ध काय, जेव्हा आपण दोघे एकत्र आहोत तर पूर्ण असणारच ना सगळं. तरी नाही पटते मला हे. असं सगळं हरून परत जाणं. कोण म्हणलं तुम्ही हरलात? माझा नवरा कधीच हरू शकत नाही.
यू आर माय मेंटॉर, आणि मेंटॉर असा कधी हरतच नाही. पण रश्मी, तू कसं करशील मॅनेज तिच्यासोबत? मला तुमचा आनंद पाहिजे, त्याच्यासाठी मी कोणालाही सहन करेन. राहिला प्रश्न रश्मी वहिनीचा, तर त्यांच्या आधी मी सून म्हणून आलीये त्या घरात. ते घर, तिकडची माणसं पहिली माझी आहेत. जितका कोणाचा नसेल ना, तितका अधिकार आहे माझा त्या घरावर. माझा बच्चा खरंच मोठा झालाय. ठीक आहे, मी जॉब सर्च करायला घेतो. सोबतच आपण ही अकॅडमी पण घेतोय. तुला काय वाटतं? रिअली? मला तर फार आवडेल. येस, काही सेव्हिंग्स होते ते तोडून आपण हे घेऊया. वाव, अमेझिंग. मी म्हणलं होतं ना, माझा नवरा बेस्ट आहे. तो कधीच हरत नाही. तू लाईफमध्ये आलीस म्हणूनच इतक्या सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट केल्या. नाहीतर आजपर्यंत मी उधळपट्टीच करायचो. हो मग, आहेस मी तशी स्वीट, माझी रसमलाई. बरं बच्चा, तू काहीतरी सांगणार होतीस ना? हो, म्हणजे खास असं काही नव्हतं. तुम्ही माझ्याशी नीट बोलत नव्हतात ना, म्हणून अशी तयार झाले होते. खोटं. आता खरं काय ते सांग. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, ते डी कडे जॉब आहे, करू का हे विचारायचं होतं. घरी बसून बोर होतं ना. पण आता 5 महिन्यांसाठी कशाला त्यांना पण त्रास. आयडिया चांगली होती. त्यासाठी इतका नट्टापट्टा करायची काय गरज? सरळ विचारलं असतंस तरी हो म्हणलो असतो मी. मागच्या काही दिवसात तुम्हाला खूप डिस्टर्ब बघितलंय मी. मग मी असं विचारून तुम्हाला राग येईल की काय, असा विचार करून तयारी केली होती. तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल असं काही बोलायचं किंवा करायचं नव्हतं मला. हुशार झालीयस, माझा मूड सांभाळतीयस. टिपिकल बायको बनलंय आज माझं पिल्लू. तो तिला मागून हक करून कवटाळून घेतो. पण खरं सांगू, घरी परत जायचं हे ठरवूनच आता मला चांगलं आणि पॉझिटिव्ह वाटायला लागलंय. मला पण. सॉरी शोना, तुला इकडे नको असताना पण जबरदस्ती राहावं लागलं. नाही, उलट हा एक्सपिरियन्स पण छान होता की. आपल्याला असं निवांत जगता आलं. कधीही चालायला न जाणारी मी आज जॉगिंग करते, जिम मध्ये वर्कआउट करते. सेल्फ डिफेन्समुळे कोणालाही धोबी पछाड देऊ शकते. कॉन्फिडन्स लेवलचं तर बोलूच नका. एकदम कोणासमोर पण बोलायला आता मला भीती नाही वाटत. सो इतके फायदे झाले. वेस्ट काहीच गेलं नाहीये. आपली अकॅडमी पण झाली. हा, या सगळ्यात तुमची खूप दगदग पण झालीच म्हणा. हो, आता त्याची तू भरपाई देशीलच की. त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का हो तुम्हाला? ज्याची बायको इतकी गोड असेल त्याला दुसरं काय सुचेल? विक्रांत, मला कधीच वाटलं नव्हतं की माझा नवरा इतका प्रेमळ, हँडसम, केअरिंग असेल. तुमच्याकडे जर कोणी पहिल्या नजरेत बघितलं ना, तर असा ग्रह होतो की कसला रूढ आहे हा. याच्यात प्रेमाचा थोडा सुद्धा गंध नसेल. बराच विचार केलायस की माझा. तो हाताची घडी घालत तिच्याकडे बघत असतो. मग आता काय वाटतं? कोणाला माहिती असो किंवा नसो, हा सडू, खडूस, रूढ माणूस प्रेमाचा सागर आहे, ज्यात मी पार बुडून गेलीये. ती त्याच्या जवळ जात हलकेच त्याच्या ओठांवर तिच्या ओठांची मोहर उमटवते. ती बाजूला होण्याआधीच तो तिला जवळ कवटाळून घेतो. बराच वेळ ते दोघंही भविष्याच्या गप्पा मारत बसले होते. रात्री उशिराच घरी परतले. आता परत जायचं या विचारांनी दोघांमध्ये नवी उमेद निर्माण केली होती. मधुराने दीला जाऊन सगळं सांगितलं. दी, तू पण चल ना पुण्याला, तिथेही आहेच की तुमचं ऑफिस. आता मम्मा पप्पा पण तुझ्याशी नीट बोलतायत ना. पिल्लू, तुला वाटतं का इथे राहून मला एकटं वाटत नसेल? मी पण खूप मिस करते ग सगळ्यांना. मग चल ना दी, आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे. संदीप दादाला यायला अजून 1 वर्ष आहे ग. मम्मा सतत रडत असते, तिला आपली खूप आठवण येते. आणि इरा, तिला पण तर सगळ्यांचं प्रेम मिळायला हवं ना. पण पिल्लू, विनय. मयुरी, तुला जावंसं वाटतंय का? हो विनय, मला पण घरी जायचंय. वेडी, मग आधी सांगायचंच ना, आपणही शिफ्ट होऊयात की पुण्याला. खरंच विनय? खरंच जीजू? येस, दोघी जणी वेड्या आहात. विनय दोघींनाही जवळ घेतो. मधुमाऊ, काय चालू आहे हे? आपण पुण्याला जातोय कायमचं. वाव, खरंच डॅड? येस माय लव्ह. जीजू, पण मी जायच्या आधी नाही जायचा. आपण एकाच दिवशी निघायचं. डन साली साहेब. विनय खूप साली साहेब करतोय सा. का ग, जळतेस का मयू? मी का जळू? जीजू, वास येतोय हो ना. मयुरी, विनय आणि मधुरा विकी जायची तयारी करत होते. विक्रांत त्याला सूट होईल असा जॉब शोधत होता. सोबतच अकॅडमी फुल फॉर्म मध्ये चालू होती. आई बाबा आता मधुराकडे आले होते राहायला, त्यामुळे घरात नवं चैतन्य होतं. 2 महिन्यांनंतर. बच्चा, झालीस का तयार?
लेट होतोय. हो झालं. किती घाई करता, नीट आवरू पण देत नाही. विकी, अरे होऊ देत ना तिचं मनासारखं आवरून. हो आई, पण शोना तू आधीच खूप सुंदर आहेस, मेकअपची काही गरज नाहीये तुला. मधुरा, अग्रीमेंट करायला उशीर होतोय. आज अकॅडमी तुझ्या नावाने होणार आहे. हो बाबा, म्हणून तर तयार होतीये ना मी. विक्रांत आज अकॅडमी घेत होता, पण मधुराच्या नावाने, म्हणून सकाळपासून तिची नुसती गडबड चालू होती. चौघं पण ठरलेल्या वेळी आले. पेपर साईन करून अकॅडमी मधुराच्या नावाने झाली फायनली. येस बाबा, हे आपलं झालं. मी खूप खुश आहे आज. हो बेटा, आम्ही पण खूप खुश आहोत. बाबा, हे सगळं ना ह्यांच्यामुळे झालंय. त्यांची खूप मेहनत आहे यात. आहेच माझा मुलगा लाथ मारेल तिथे पाणी काढणारा. काय माझी तारीफ चालू आहे का? विकी आईच्या खांद्यावर हात ठेवत बोलत होता. हो, चला मंदिरात जाऊ. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन थोडे फिरून सगळे रात्री घरी येतात. मधुरा, तुझा प्रोजेक्ट झाला का? हो, चालू आहे. स्टडीवरचा फोकस जातोय हा बच्चा. तरी म्हणलं, अजून कसा माझ्या अभ्यासाचा विषय नाही आला. ती मनातच म्हणाली, शोना कुठे हरवलीयस? आहे, करतीये स्टडी. मधुरा, चल चेस खेळू. हा हा बाबा, चला. तसा विक्रांत एक भुवई उंचावून तिला रागात बघतो. मग ती पुन्हा पुस्तक घेऊन खाली बसते. बाबा, आपण खेळू. तिला जरा अभ्यास करू द्या. नुसती भटकत असते. सारखं कुठे हो? लास्ट वीक नाही का तू, आई बाबा, मयुरी दी, हिरा नुसते फिरत होतात. हा, अख्खं बँगलोर पालथं घातलंस तू बच्चा. हो. दात काय दाखवतेस? चल बस वाचत. खडूस. मधुरा, वाचते. तू जा बाबासोबत चेस खेळ. तूच हारशील, मला माहितीये. हो हो, माहितीये. सगळं कसं नीट सुरळीत चालू होतं. आई बाबा आल्यामुळे त्या दोघांचा एकटेपणा कमी झाला होता. विक्रांतचं जॉब शोधणं चालूच होतं, पण त्याबरोबरच आणखी एक काम तो करत होता. आई बाबा, मला एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यामुळे मी बाहेर जातोय. रात्री लेट होईल यायला, बच्चाला सांगा. हो हो, ठीक आहे. पुणे. हाय विक्या. हे आशू, कसा आहेस? मस्त. चल निघायचं? ठीक आहे, आपण जागा बघून घेऊ. मधुरासाठी ना हे सुपर्ब सरप्राईज आहे. प्री स्कूलला जागा बघायला तो पुण्याला आला होता. म्हणजे बाबांना हे माहित होतं. काकांना आता खूप सॅटिस्फाईड वाटत असेल ना? हो रे आशू, त्यांनी खूप फोर्स केलं, म्हणून तर इतक्या लवकर हे होत आहे. त्यांनी त्याच्या ग्रॅज्युएटीचे पैसे मधुराच्या नावाने केले. जीव आहे रे त्यांचा खूप. यावर्षी काहीही करून हे स्कूल स्टार्ट करायचं विक्या. हो ना, बच्चा किती खुश होईल ना. नाचेल ती नुसती आनंदाने. तिचं आणि माझं पाहिलेलं पहिलं स्वप्न पूर्ण होईल. सगळं व्हायला 1-2 महिने तरी जातील, तोवर तिचे एक्झाम्स पण होतील. अरे पण विक्या, तुझ्या जॉबचं काय? चालू आहे, ट्राय करतोय, पण अजून मनासारखा मिळत नाहीये. बघू, जे होईल ते ऍक्सेप्ट करायचं ठरवलंय मी. बच्चाला अजून एकटं नाही राहू देणार. तिथे ती कधीच खुश नव्हती रे. उगाच मनावर दगड ठेवून सगळं करत होती. पण विकी, हा डिसिजन एकदम योग्य आहे. आपण परत एकत्र येऊ. नील म्हटला. मी आपल्या टेरेसच्या गप्पा, डिस्कशन सगळं खूप मिस करतो यार. हो ना आशू, मी पण खूप मिस करतो यार आपलं घर. बच्चासमोर बोलता येत नाही, ती जास्त अपसेट होते ना म्हणून. लवकरच सगळं पहिल्यासारखं होईल, नील म्हणतो होपफुली. तिघांनी मिळून जागा पाहून फायनल केली. सोबतच बाकीची फॉर्मॅलिटी पण केली. तिच्याशी बोलताना तिला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात हे त्याला माहित होतं, म्हणून तो तेही अरेंज करत होता. आशू आणि नीलला बाकीचे इन्स्ट्रक्शन्स देऊन तो लवकरची फ्लाईट घेऊन परत बँगलोरला आला. आई बाबा असल्याने तो जास्त वेळ अकॅडमीला देत होता. मधुराची जास्त काळजी नव्हती. तीही एक्झाम्सची तयारी करत होती. बेडरूम मध्ये. विकी, मला हे येत नाहीये. काय? बघू. सोपं आहे. तो तिला सगळं एक्सप्लेन करतो. ती फक्त त्याचे एक्सप्रेशन्स निहाळत होती. त्याचे हवेने उडणारे केस, त्याचा बियर्ड लुक, मंद परफ्यूमचा सुगंध, बोलके डोळे. समजलं शोना? हां. काय? हेच तुम्ही जे सांगितलं ते. माझ्याकडे बघायचंय तर डायरेक्ट बघ की, अशी चोरून काय बघतेस? ती लाजून जीभ चावत खाली पाहते. माझी वेडी बायको. ठेव ते पुस्तक खाली. काही लक्ष नाहीये तुझं त्यात. काय हो? झोप, लेट झाला आता. तो तिला जवळ घेऊन झोपून जातो. आई बाबा कुठे आहात? मधुरा कुठे आहेस? काय हो? काय झालं? विकी, काय झालं रे ओरडायला? हो ना, काय झालं?
अरे इतके प्रेमाने आवाज देतोय तर तुम्ही ओरडताय असं म्हणताय? सॉरी बोल ना. असं नाही, गेस करा. तुला जॉब लागला का? बाबा यू आर अमेझिंग. कसं ओळखलं? अरे तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाने समजलं बाळा. कॉंग्रॅच्युलेशन्स अहो. तो डोळे मिचकावतच तिला थँक्स म्हणतो. विकी बघ, झालं ना सगळं नीट? उगाचच टेन्शन घेत होतास. मधुरा जा, देवाजवळ पेढे ठेव आणि सगळ्यांचं आधी तुझ्या नवऱ्याचं तोंड गोड कर. ती देवाजवळ पेढे ठेवून सगळ्यांना देते. विकी पण आई बाबांच्या पाया पडतो. अहो हे घ्या. मला हे नकोय, दुसरी स्वीट डिश पाहिजे. बरं, ते नंतर बघू, आता ह्यांनी समाधान करा. विकी, आज माझ्याकडून पार्टी. हो चालेल ना बाबा, पण आधी व्हिडिओ कॉलवर हे सगळ्यांना सांगतो ना. सगळे विक्रांतच्या प्रोग्रेसवर जाम खुश होतात. सगळ्यात जास्त त्याने दुःख सहन केलं होतं डिनरला. अहो तुम्हाला काही सांगायचंय का? हिला मनातलं सगळंच कळतं माझ्या, म्हणून इतकं वेड्यासारखं प्रेम करतो ना मी हिच्यावर. तो मनातच म्हणतो, हो बच्चा. आई बाबा, मला नेक्स्ट वीकमध्ये जॉईन करायचंय, पण 4 दिवसांनंतर लगेच अब्रॉडला जायचंय 1 महिन्यासाठी. पण बच्चाची एक्झाम आहे, ती एकटीच इथे कशी राहील? एकटी म्हणजे आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. तू जा बिनधास्तपणे, मी आणि हे आहोत ना, करतो सगळं मॅनेज. काय ग मधुरा? तिचे डोळे भरून आले होते. या 1 वर्षात विकी कधीच तिला सोडून गेला नव्हता. मधुरा अगं बोल की. बाबा आईंना डोळ्यांनी शांत राहायला सांगतात. मधुरा बेटा, तो येईल 1 महिन्याने. हा हो बाबा, मी राहीन तुमच्यासोबत. आधी पण राहायचे की. आपण ना अजून फिरायला जाऊ. शोना, एक्झाम्स आहेत ना, तोवर कॉन्सन्ट्रेट कर. कमी मार्क्स जर आले ना तर पुणे कॅन्सल. नाही, मी डिस्टिंक्शनच आणेन. माहितीये मला, आय एम जस्ट किडिंग. पण बाबा, मी खरंच खूप रिलॅक्स राहीन तिथे. मधुराने मागच्या काही दिवसात खूपच पिडलंय हो मला. बायको अशीच असते विकी, अजून खूप अनुभव यायचेत तुला. आई बघा हे कसे बोलतायत. मी काय हो पिडलं तुम्हाला? मग काय, जिम मध्ये मुलींना शिकवत असलो की लगेच तिला दुसरीकडे पाठवतेस. त्या जॅकला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंयस ना? हो सांगितलंय. उगाचच काही बायका चिपकायला येतात तुम्हाला. तुम्हाला तर काही समजतच नाही. तुला समजतं ना, म्हणून मी लाईटली घेतो. आहेस मी हॉट म्हटल्यावर बघणारच ना लोक मला. हा तोंड बघा आरशात. ती शेंडी, वाढलेली दाढी आणि हॉट म्हणे. जंगल झालंय सगळं. या जंगलावरच मरतात लोक, आणि तू पण. आई बाबा ओठ दाबून हसत यांची भांडणं ऐकत होते. विकी मुद्दाम तिला भांडायला प्रवृत्त करत होता. घरी आल्यावर बेडरूम मध्ये विकी चेंज करत होता. मधुरा तशीच त्याला मागून हक करून शांत उभी होती. बच्चा नको का जाऊ? तुला मी लांब गेलेलो नको असेल तर आत्ता ऑफर लेटर रिजेक्ट करतो मी. यासाठीच मी जॉब नको म्हणत होतो शोना. बोल ना राणी. तिचा हात धरून तो तिला पुढे आणतो. रडून डोळे लाल झाले होते, गाल फुगले होते, नाकाचा शेंडाही लालबुंद झाला होता तिचा. बच्चा काय हे, काय करून घेतलंय स्वतःच? हा, तो तिचे डोळे पुसत म्हणतो, पण ती हात झटकून परत त्याला बिलगते. बच्चा, मी कळवतो त्यांना की मी जॉईन नाही होते. मी असं नाही म्हटलं. ती हुंदकी आवरत म्हणते. मला आता सवय नाही राहिली तुमच्याशिवाय राहायची. नेहमी कसे आसपास असता तुम्ही माझ्या. आवाज दिला की समोर हजर. आता इतक्या लांब. मला गरज लागली तर. तरी मी येईन शोना. हा थोडा उशीर होईल, पण आता माझा बच्चा इतका स्ट्रॉंग नक्कीच आहे की त्याला त्याचं भलंबुरं कळतं. कोणाला कसं बोलायचं, कोणती सिच्युएशन कशी हँडल करायची हे तुला चांगलंच माहितीये ना बच्चा. म्हणून मी एवढी हिंमत करून चाललोय. आणि काही गरज पडली ना तरी दी आणि जिजू आहेत. नील आणि आशूला कॉल कर, ते लगेच येतील. आणि बच्चा मी असणारच आहे की सोबत. आपण कॉलवर बोलूच की. तुम्ही नका काळजी करू. मी स्वतःची आणि आई बाबांची पूर्ण काळजी घेईन. दॅट्स लाईक माय स्वीट चबी गर्ल. मलाही तुझ्यापासून लांब राहणं सोपं नाहीये शोना, पण हे गरजेचं आहे. तुलाच पुण्याला परत यायचं होतं ना, मग एवढं तर सहन करावंच लागेल. हो. ती उलट्या हाताने स्वतःचे डोळे पुसते. मी फार खुश आहे विक्रांत. कुठेतरी माझ्या मनात खंत होती की तुमचं करिअर माझ्यामुळे खराब झालं, ती आता कमी होईल. हे आता बोललीस हा, परत नाही बोलायचं, समजलं? चल झोपायला. वेडी, किती विचार करतेस ग. अहो तुम्हाला सॅलरी काय ऑफर केलीये?
टिपिकल बायको झालीयस बच्चा तू. तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होतील इतकी नक्कीच आहे.